नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे सैलामी बाबा अंगात येत असल्याचे सांगून भोंदूगिरी करणाऱ्या साबिया गुलाब सय्यद आणि गुलाब निजाम सय्यद या जोडप्याला पोलिसांनी गजाआड केलंय। सैलानी बाबा अंगात येत असल्याचे सांगून भोंदूगिरी करणाऱ्या नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील साबिया गुलाब सय्यद या महिलेला पोलिसांनी गजाआड केलंय। गेल्या 2 वर्षांपासून चालू असलेला हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणून ही कारवाई घडून आणली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सल्लागार बाबा आरगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले की गोधेगाव येथे एक महिला लोकांचे आजार दूर करते, करणी करून देते, जमिनीत पाणी दाखवते असे विविध प्रकार सांगून भोंदूगिरी करून पैसे जमा करून आर्थिक लूट करत असल्याचे समजले। त्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी बाबा आरगडे आणि भाऊसाहेब एकनाथ पाठक यांनी गोधेगावला जाऊन पाहणी केली असता साबियाच्या घरासमोर मोठी गर्दी झाली होती आणि अनेक लोक पैसे घेऊन साबिया त्यांना उपाय सांगत होती। आरगडे यांनी खात्री झाल्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली। नेवासा पोलीस ठाण्यात हकीकत सांगून अनिष्टच्या कार्यकर्त्या रंजना गवांदे तसेच आरगडे तेथे जाऊन वहीमध्ये नोंद करून नंबर लावून बसले। आरगडे यांनी साबिया हिला जमिनीत पाणी कोठे लागेल याची विचारणा केली। तोपर्यंत गवांदे यांनी पोलिसांना कळवले। लगेचच बाहेर थांबलेले पोलीस आणि अनिसचे कार्यकर्ते तेथे हजर झाले। पोलिसांनी साबिया हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता समोर अंगारे धुपारे करणाऱ्या वस्तू आणि मोरचंद तसेच पैशांचा ढीग लागलेला आढळून आला। पोलिसांना पाहताच तेथे उपस्थित असणाऱ्यांनी धूम ठोकली। साबिया हिला मदत करणारा तिचा नवरा गुलाब निजाम सय्यद याला पोलिसांनीही अटक केली आहे। पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे। ॲडव्होकेट रंजना पगार गवांदे, महाराष्ट्र अनिसचे मी बुवाबाजी संघर्ष विभागाची राज्याची कार्यवाह म्हणून काम बघते आणि हे गोधेगावला एक अंगणवाडी शिक्षिका असलेल्या बाई ह्या समाजामध्ये माझ्या अंगामध्ये सैलानी बाबाचा अंश आहे, संचार करतो सैलानी बाबा असं सांगून त्यांनी गावात दहशत निर्माण केली होती, परिसरात दहशत निर्माण केली होती आणि तिथे दरबार भरून त्या अनेक स्त्री पुरुषांचं आर्थिक मानसिक शोषण करत होत्या आणि ह्या शोषणाच्या साठी अनेकांच्या तक्रारी होत्या, परंतु लोक दहशतीमुळे पुढे येत नव्हते। म्हणून आज इथले जे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे कॉम्रेड बाबा आरगडे पाठक सर, आम्ही सर्व तिथे पोलीस ताफ्यासह तिथे गेलो आणि तिथे ॲक्च्युली स्टिंग ऑपरेशन करून त्या बाईंना ताब्यात घेतलं आहे आज आणि ती त्यांचे सहकारी म्हणजे त्यांचे पती त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि काही लोकांना अजून कदाचित तपासात पुढे आल्यानंतर ताब्यात घेतील। आणि तिथे ज्या वस्तू होत्या की कडं असेल, मोरपीस, धागे दोरे, लिंबू, राख, ह्या जमलेले पैसे, थाळा असं सगळं ते ताब्यात घेतलेलं आहे। तर हे खरं तर हा म्हणजे हे प्रतिकात्मक कारवाई असेल, म्हणजे अनेक बुवा बाबा या परिसरात आहेत, ह्या बाईंच्या विरोधात तक्रार आली, यांना ताब्यात घेतलं, परंतु समस्त महाराष्ट्रातल्या म्हणजे केवळ नगर जिल्ह्यातल्या नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आव्हान आहे की अशा ह्या कुठल्या तरी अतिंद्रिय शक्तीच्या नावाखाली समाजामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि समाजाचं शोषण म्हणजे केवळ त्यांच्या अडाणीपणाचाच आपण म्हणूया गैरफायदा घेऊन शोषण करणाऱ्या अशा लोकांच्या नादी लागू नका आणि त्यांच्या शोषणाला बळी पडू नका। असं जर कोणी करत असेल तर त्याच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत घ्या, पोलीस यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणेची मदत घ्या आणि यांच्या विरुद्ध कार्यवाही करा, एवढंच मी या निमित्ताने आवाहन करते। गेली 22 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो। गोधेगाव येथे साबिया गुलाब सय्यद या महिला अंगणवाडी शिक्षिका जादू टोण्याच्या दहशतीच्या निमित्तानं लोकांच्या सुखदुःखाचं निवारण करतो असं समजून लोकांच्याकडनं पैसे वगैरे हस्तगत करत असतात आणि या संबंधाने जवळजवळ महिन्याभर लोक तक्रारी करतात, परंतु दहशत एवढी प्रचंड असल्यामुळे लोक काही बोलत नव्हते। मी आणि भाऊसाहेब पाठक आम्ही दोघंजण जाऊन आलो, पाहणी करून आलो। पाहणी करून आल्याच्या नंतर मग मी ॲडव्होकेट रंजना गवांदे की ज्या बुवाबाजी विभागाच्या महाराष्ट्र आणि कार्यवाह आहेत त्यांना बरोबर घेऊन आज समक्ष तिथं जाऊन आलो। पोलिसांना बोलावलं आणि पोलिसासमक्ष तिथले फोटो काढले। ते तिथं जे साहित्य ते वापरत होत्या, हातामध्ये मोरपूस असं ते डोक्यावर ठेवणं, विभूती देणं, हातातलं कडं, नाडा,
हळदी काय जे असेल ते असं सगळं साहित्य ते जमा करून आज तिथं पोलीसमध्ये आणलेलं आहे आणि तिथं समक्ष त्या बाईचा नवरा तिला मदत करत असे. आणखी एक जण रजिस्टर लिहायला होता, रजिस्टरात नावं लिहिली असायची. आणि मग कुणाला पाणी सांगणं, कुणाला भूत भानामती पेटून ज्याची दहशत बसून त्याचं निराकरण करून देते असं सांगणं, असं करून जी बुवाबाजी ते करत होते या संबंधाने त्यांच्यावर कारवाई करण्याच्यासाठी आता आम्ही इथं फिर्याद दिलेली आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.